तिकडे पाया पडले ते तर एकदम भारी वाटलं मला सीन मनापासून काही कौतुक तुमचं. हो आता 11:30 वाजले 10:30 पावणे 11 झाले. शेवटचे 15 मिनिटं आपल्यापाशी एक डान्स गेम घ्यायची इच्छा. कोण कोण आहे डान्स करायला? महिला फक्त महिला. भारी गेम आहे. 5 जण पैसे या. चला शेवटची 15 मिनिटं. हो 2 लाख का संजीव भाऊ संजीव भाऊ या 2 लाख 2 मिनिटं थांबा वहिनी 2 लाख काढू द्या. एक माईक सही दे माईक दे संजीव भाऊ या. ज्यांना डान्स करायची इच्छा या. हम साथ साथ हैं. यस यस दे एक आदिवासी व्हायचं काय का? हो पैठणी कुणाला पाहिजे? जरा डान्स करते मी मागे दुसऱ्या नक्की लकी ड्रॉची आजची विजेती आहे स्नेहल पवार आहेत का? स्नेहल पवार नाही म्हणा कळलं असेल का? नंदाताई वाबगावकर आहेत का? बाई वहिनी या ठिकाणी जी शिपी पाठवून उचलायला आता कोण आलं? एक जण आलं तर नंदा पवार आहे. वाबगावकर नंदा वाबगावकर कुठे आहेत? या आणि तुम्ही कोण आहेत मग? काय सोनीचे तुमचं नाव काय? काय नाव आहे? नंदा वाबगावकर. हा अजून काढा. हा ताई इकडून सोनेच मम्मी काढा अजून एका दुसरी खरं संजय भाऊ का? क्रांतिताई संदीप सोमवंशी आहेत का? तुमची पैठणी देऊन टाकू दिली का? श्रद्धा गायकवाड. श्रद्धा आहेत का? कुठे आहेत? बरं असेल चला एखादी ऍडजस्ट करून घेऊ आपण. या हा देऊन टाका. गिफ्ट द्या. बाहेर करणाऱ्या दोघींना पैठणी देऊयात आपण. संजीव भाऊ एवढे बक्षीस द्या तुमच्या संजीव.
चला धन्यवाद. चल लहान मुलं कोपऱ्यात. येस हा का फक्त कोपऱ्यात घे रे बाबू. चिल्ड्रन ऍक्ट लागतो पुण्याला. इकडं बाजूला नन्ना मुन्ना राहील हो देश का शिपाई में. चलो रेडी. अहो करायची का सुरुवात. या पुढे नजर जो तेरी लागी. ओ माय गॉड. नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. हाँ दीवानी हाँ दीवानी मस्तानी हो गई. मशहूर तेरे इश्क की कहानी हो गई. जो मस्तानी हो गई. मस्तानी हो गई. मशहूर इश्क की जो तुम्हाला पैठणी फिक्स. बाकीचं काय बोलू द्या. सगळ्यात छान डान्स होता का यांचा. रेडी. राहू दे की राहू दे. त्यांची इच्छा पूर्ण करू आज. चलो रेडी. मला भरलं तुझं मार्ग. मी जाऊ घरी आणि मी तुझा उमेदवार ग. आले नाही ड्युटीला गेले. काय करता सुपरवायझर आहे. तुम्ही. मी पण त्याच आहे. नशिबान नवरा घरच्या घरी दंगाडा. मला भरलं तुझं मार्ग आणि मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज उत्तर. तुझा उत्तर एका मतासाठी माझं काळीज उत्तर. बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं मेरे लाल को सासवाड़ी को लेके जाओ क्या. ठिकाणी
बाई सुटला माझा पदर बाई केस सोडा. बाई सुटला माझा पदर बाई नव्हते आणि काय माहिती वाया माझ्या असंच बसा खाली. स्टॉप स्टॉप देव बाजूला गेला. देव येत नसते असं आहे देव काय होम मिनिस्टर मध्ये येत नसते खाली बसा खाली बसा उठू नका. खरं खरं नव्हतंय बाई माझा बीपी वाढला होता की बसा खाली बसा. आता देवी मग बोकड मागते का काय सगळ्या उभा राहिला हे जादू त्यांना आहे का तुझ्या खालीच बसा. हा बस असं पहिले गाणं आलं माहितीये का कुणी कसं टीव्हीने जादू टोला बाईला केला म्हटलं तेव्हा आला त्यांनी ताट घेऊन आले. क्रांतीताई नाही नाही. अरे बरं ना असं देव काय मोकळा आहे का खाली बसा, खाली बसा. ताई ताई हळदी कुंकू ताडी घेऊन आली शक्य आहे का शक्य आहे का यांच्याकडे कोणाकडे नाही चल सही जाऊ दे ये पुढे हा मोबाईल मिळाला ते गाणं लावतोय दत्तर मिळालं म्हणतात आहे ना मोबाईल करा सर्च करा नाही लॉक वरतीच लावू का येस ओ ऐका ना कसं वाटलं सांगायचं आज संदीप भाऊ हा कार्यक्रम ठेवला एकदम जबरदस्त. कारण महिला मंडळ एवढं खुश झाले ना असला कार्यक्रम बायकांसाठी असलाच पाहिजे. खूप छान फंक्शन होतं. थँक्स फॉर सोमवंशी सर फॉर ऑर्गनायझिंग सच अ वंडरफुल प्रोग्राम फॉर लेडीज अँड एव्हरी प्लीज टेल मी वेअर फ्रॉम यू सर आय एम फ्रॉम महाळुंगे. You are from Mahunge, but telephone full politely English. Sir, because I think that I am fluent in English and that's the reason. Yeah, looking so good and so polite English and so good. Nice to meet you. Huh? रिस्पॉन्ड पण करणार टिकणार करून हा अजून कोण बोलणार वहिनी येडेश्वरी माता बोल आता खूपच छान मला आवडला हा कार्यक्रम. संदीप भाऊंना निवडून द्यायचं आपल्याला यस ते होणारच. जरी मतदान नसतं तर तुमची जबाबदारी त्यांना प्रचार करायची रेट पण मारा पण मारा काय सांगाल So it was really a wonderful experience for all of us. अगं बाई जरा मराठी बोल की सही काय म्हणते बिचारी छान अनुभव होता. हा आमच्यासाठी खूपच आनंदाचा क्षण होता आणि खूपच छान क्षण होता. थँक्यू फॉर सर. शूट घे रे शूट झालं जाता का फोन घेऊन जाता का या मॅडमची इच्छा आहे की संदीप भाऊने हा कार्यक्रम ठेवला तर कसा एक्सपिरियन्स होता ते शेअर करणार आहेत Hello everyone. First of all, I would like to give my thanks to Kranti ma'am and Sandeep sir for organizing such a wonderful function event for home minister function to every ladies and everyone. So I feel like it was just a mind-blowing experience for all of us. From when the event has been started, I have been seeing the joy that is spread everywhere. So I would like to thank to Kranti ma'am and Sandeep sir for organizing such a wonderful event for all of us.
And we will definitely give vote to the Kranti man and Sandeep sir. येस संदीप सरची इच्छा माझी इच्छा आहे की अगा आपला उमेदवार बी असं पाहिजे की त्यांना हे काय म्हणलं कळतंय का बघायचं मला मग ते बिचारे शिवाय देते माझं काय झाला मी लय शिकेल माणूस आहे मी माझं शिक्षणाचा विचारूच नका पगार नाही आहे मला पण दिवसावर नाही 3 तासात पेमेंट आहे आपलं मी चांगलं शिक्षण आहे त्यापेक्षा माझी चिंगली पण भारी बोलते संदीप भाऊ तुम्ही त्यांच्याशी बोलायचं तुम्हाला काय विचारायचं ते विचारा आपल्या सगळ्याच लोकांना मी असं म्हणणार नाही कोणाला काय समजलं नाही पण 90% लोकांना समजलेलं आहे की त्या काय बोलल्यात त्या परंतु मी काही प्रश्न विचारतो व्हॉट्स युअर नेम Sir, my name is Priyanka Ramdev Chikle. ओके आय एम ऑल्सो संदीप शंकर सोमवंशी I had completed the bachelor in pharmacy in the Pune College of Pharmacy and I had also appeared the graduate record examination for the US and I had also completed the English exam for the entrance for the United Kingdom. TOEFL. You understand? TOEFL? Yeah. Yes, sir, I understood. Wonderful. So I had completed all these things, but I have to ask some different type of questions to you Okay, sir. because I am also purely educated person. But in the ground reality, I have to maintain the everyone's touch of the people who is living with us and my society. If I am not maintaining that way, then the difference come between the real people and me. Okay, you understand? Yes, sir, I understood. So I'm going to ask some questions regarding our constituency and that Nanikodi Malunge constituency where I am going to part of that election. Okay. So I am going to explain what you see, what you are saying with our all these members. So first question, what you are demanding in our Nanikodi Malunge area? What type of development you want to be here after some years? You are working in any company? Hello, Priyanka ma'am, you are working in any company? Not right now. You are housewife? No, sir. Recently, I have completed MBA Okay. in HR. And how much time how much years you are residing in Malunge? How much years? Nearly maybe 24 to 25 years. Okay. What's your full name? You are belonging from Malunge itself. No, my native village is different, but in Malunge, I reside for means a bit. I want 2-3 main questions. What type of development you want in this area? Okay, sir. First of all, I think that traffic is the main issue. That everyone know. What is the unique item you are saying here? Which type of development you want? Like connected with the health, children, or woman. So, sir, I think water supply. It's regular or not? Sometimes. Yeah, but Mahalunge Sarpanch is here. I think there is not problem in the water supply. Okay. So I am requesting the Sarpanch of Mahalunge. The water should be regular because they are arranging that type of question. I am not disturbing the program. मला एवढंच सांगायचं आहे की त्यांना पाणी ट्रॅफिक जे आपले प्रॉब्लेम आहेत ते त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलं मला त्यांना इंग्लिशमध्ये असं नको वाटायला की आपल्याला कोणाला इंग्लिश येत नाही म्हणून मी त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोललो सॉरी डिस्टर्ब झाल्याबद्दल आणि प्रियांका ताई धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या संदीप भाऊसाठी वाजू द्यात म्हणजे असे एज्युकेटेड माणसं जर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेत गेली तर आपल्या माळुंगे नाणेकरवाडी या भागाचा नक्कीच खऱ्या अर्थानं विकास होईल तर भाऊ तुमच्या हाते यांना एक पैठणी देऊया आणि यांना एक देऊया ह्याने एकला एक तमाशा केला दादा दोघींनी गाणं सापडलं का दादा यस ताई 2 पैठणी आणा लगेच देऊन टाकू खूप छान बोललात येताना घागऱ्यावर आलात जाताना आग्र्याला जात पैठणी ताईकडनं घ्या ताई आपण जेवण करून आलो असतो यांची मुलाखत होईपर्यंत मला बी भूक लागली होती खरं तर काढून द्या पैठणीला इंग्लिश मध्ये पैठणी साडीच म्हणतात काय विषय नाही येस डान्सिंग मोर इज द पदर इज मोर नाचिंग नाचणे मोर अंधाच्या मनात यू आल्सो मी आल्सो गिव्हिंग डान्स
आणि प्लीज गिव्ह मी गुगल पे नंबर, आय विल पे यू टुमारो. सकाळी सकाळी पिको फॉल पैसे. मग पिको फॉल नको का? कलर कलर इज ओके ना मॅडम? आहे सोन्याची आई, मी ग्रॅज्युएट माणूस आहे, नोकरी सोडून हे करायला लागले. कलर ओके का? बदलाई का? बरोबर आहे ना? घ्या फोटो. तिकडे जायचं का? ठेवा इथे दोघी जणी पण. आहे एक गाणं तेवढं आणि मग सेमी फायनल. चला इथे ठेवा, पुन्हा घ्या. हॅलो दूर बसूनच आहे ते. यांना पैठण द्यायला खूप भारी गेले, बाकीच्यांना सगळ्यांना गेले. सही आहे तिकडे. ऐका ना, एक विनंती करू का? तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून सगळ्या फक्त जागेवर उभा बरोबर सगळ्या जणी इकडे वर खाल्ल्या बसायचे. ज्याला देवीने देवाने 2 पाय 2 हात दिले त्यांच्या जागेवर उभा सगळे ड्रोनवर आहे ना. चार्जिंग आहे ना. सगळ्या जणी सगळ्या 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 दोन्ही हात वर करा. भाऊ उठा, मरतय ना ते उद्या सकाळी. चष्मावाली उठा 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 उठा. बाळा फाटले. पिशवी राहू द्या बाया, पिशवी तर जीव गुतला. सगळ्या उठा, सगळ्या उठा. काही नाही, चांगलं सांगणार आहे. दोन्ही हात वर करा सगळ्या जणी सगळ्या जणी. करू दे ना, यांना पण करू दे. हा बाई नावा हे द्या. दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करून परमेश्वराकडे प्रार्थना करा. ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आला ते म्हणजे संदीप भाऊ, शंकरराव सोमवंशी, क्रांतिदाई सोमवंशी. उदाहरण आयुष्य लाभो म्हणून दोन्ही हात वर करा. आणि माऊली ऐकून जगून घ्या. आयुष्य नाही छोट आहे. आज नाही उद्या जायचंय, आजचा दिवस जगून घ्या. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. आणि आशीर्वाद संदीप भाऊला द्या. येत्या काळामध्ये खऱ्या तुमच्यामुळे आज हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर येतोय. तो असाच राहावा. दोन्ही हात वर करू सगळे. रेडी? रेडी? बाई पण भारी देवा. बसू नका. देवाने पाय हात दिले, दोन्ही हात वर करा. एकदा पांडुरंगाला साकडं घालूया. कारण की खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या वारीचे वारकरी, माळकरी, धारकरी सगळे मंडळी आहोत. म्हणून दोन्ही हात वर करा आणि पांडुरंगाला साकडं घालूया सगळे. रेडी? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वेट बस सकाळचा प्रॉब्लेम होईल नाही हो, सकाळी दुखतंय जास्त खरं दुखत नाही का आपले थाईज आणि एक्सरसाइज केल्यावर ठीक 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 आता डायरेक्ट हो दोन्ही हात वर करा आता एकदा आणि आता स्वतःसाठी जगून घ्या सगळेजण मी करतो एवढंच करा आपली खात्री आहे पुढचे 6 महिने तुम्ही आजारी नाही पडणार तुम्ही हात वर सगळेजण हलकी काढली बघा फुल आवाज द्या बरं का आज बेस कमी जाणवा लागलाय रेडी हात वरती बेस ऋतिका भालेराव शेजड्या आता एक काम करायचंय एक दुर्घटना घडली माहितीये का तुम्हाला मालेगाव मध्ये 3 वर्षाच्या मुलीचा एक अत्याचार घडला आपण इथून परमेश्वराकडे प्रार्थना करू की त्या निष्पाप बाळाला न्याय मिळावा आणि ज्यांनी ती घटना घडली त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आपापल्या मोबाईलची बॅटरी लावा सगळ्या लाईट बंद करा सगळे आपापल्या प्रत्येकाने मोबाईलची टॉर्च लावायची प्रत्येकानं ज्याच्याकडे मोबाईल लावा ज्याच्याकडे आहे का मोबाईल हे मोबाईल लागा हळू मोबाईल लाव काही कळत नाही सगळं उभं जागेवरती चला प्रत्येकानं आपापल्या लाईट्स बंद करा बाहेरचे नाही का शक्य बाहेरचे कोणाकडे आहे प्रत्येकानं पुरुष मंडळी पण उभं राहा जागेवरती आणि आपण त्या ताईला इथून श्रद्धांजली वाहूया सगळेजण आपापल्या मोबाईलची बॅटरी लावा सगळेजण बाहेरचे लाईट्स बंद करा सरपंच ताई स्टेजवर या आणि पुन्हा अशी घटना घडून म्हणून पांडुरंगाकडे प्रार्थना करू आपल्या मुलांना खऱ्या अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज याच्या गोष्टी सांगत चला आज जे जंगलात ते विसरू नका लाईट्स बाहेरचे बंद होतील का बघा ना अजून कोणाकडे भूमकर मंडप डेकोरेटिव्ह घ्या एक स्टुडिओ सगळ्यांचं प्रत्येकानं खऱ्या अर्थानं आज हा जरी आपण आनंद साजरा करत असलो तर एक मुक्त व्यासपीठ संदीप भाऊ समवंशी आणि यांच्या परिवाराकडनं होतं तुम्ही सगळे एकदा मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आजचा हा सोहळा शेवटाकडे घेऊन जात असताना त्या ताईला येस आपापले सगळे प्रत्येकाने मोबाईल लावा आणि आता आपण एक आहोत हे सांगण्याची वेळ आलेली आहे म्हणून सगळ्याची बॅटरी माझ्या बरोबर आहे जन्म के साथी है हम साथ साथ है जन्म के साथी हम साथ है मेरा घर तू मेरा घर मेरा सब कुछ मेरा सब कुछ तू आपण मालेगावला झालेल्या या घटने निषेध करतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं त्या निष्पाप मुलीला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते पण
हे किती दिवस चालणार? आपल्या मुलीला फुलपाखरू बनवू नका. मी आज सर्वांना आव्हान करते, फुलपाखरू नाही मधमाशी बनवा. त्यांना पंख द्या उडण्यासाठी. पण अत्याचार झाला तर दंश मारल्याशिवाय आपल्या मुली राहिल्या नाही पाहिजे. एवढं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छिते. बोला. समारंभाच्या निमित्ताने प्रामुख्याने प्रमुख सगळ्यांनी उपस्थित खाली बसून घ्या, झालेले बसून घ्या सगळं. शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय माणिक शेठ गोरे पाटलांचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि येलवाडी नगरीचे माजी अध्यक्ष सरपंच, भारतीय जनता पक्षाचे चाकण मंडळाचे सहकार प्रकोपचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नितीन मामा गाडे पाटलांचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पक्षाचे खेड तालुका चाकण मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते निर्माते भगवान शेठ मेदनकरांचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. समारंभाच्या निमित्ताने श्री क्षेत्र म्हाळुंगे नगरीच्या माजी ग्रामपंचायत सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्य ऍडव्होकेट कृतिकाताई वाळकेंचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. समारंभाच्या निमित्ताने आदरणीय शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रवीण भाऊ गाडे पाटील, आदरणीय चेअरमन गायकवाड भाऊ, मान्यवरांचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवा नेते आदरणीय हर्षवर्धन दादा गोरे आपणही उपस्थित झालात. मनपूर्वक हार्दिक स्वागत. समारंभाच्या निमित्ताने सन्माननीय भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन भाऊ बुंबक, आदरणीय भानुदास शेठ कोळी सचिव मंडळ, आदरणीय दिनेश दादा बालगरे नगरसेवक स्नेह ग्रुपचे अध्यक्ष, सर्व मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अरुण शेठ गायकवाड, निलेश भाऊ मेमाने, युवा नेते मयूर दादा गायकवाड, मनपूर्वक हार्दिक स्वागत करून या वाढदिवसाचं या कार्यक्रमाचं औचित्य साधून आदरणीय भारतीय जनता पक्षाचे चाकण मंडळाचे उपाध्यक्ष नितीन मामा गाडे पाटील यांचा सन्मान आदरणीय माणिक भाऊ गोरे, रघुवीर भाऊ शेलार, भगवान शेठ मेदनकर, संदीप भाऊ सोमवंशी, क्रांतीताई सोमवंशी, पप्पू शेठ गाडे पाटील या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय उपस्थित झालेले श्री क्षेत्र म्हाळुंगे पंचक्रोशीतील सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून धन्यवाद. येस, तुम्ही भाऊसाहेब मेदनकरांना ओळखता का? इकडे. माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट मी जो केला त्या चित्रपटाचं नाव होतं हम गाया नहीं जिंदा हूं, स्वामींचा. त्याचे दिग्दर्शन आणि प्रोड्युसर हे होते. तो चित्रपट काही कारणास्तव रिलीज नाही झाला. त्यांचे 2 कलाकार पण एक्सपायर झाले, धनंजय जाधव, धनंजय गायकवाड आणि अजून एक जण आबल कीर्ती, हे 2 कलाकार एक्सपायर झाले. त्या चित्रपटात स्वामींचा रोल मी केला होता. खेड आणि वाडा या भागात चित्रपटाचं पूर्ण शूटिंग झालं. मला ते रिमाइंड झालं की हे प्रोड्युसर होते चित्रपटाचे. टाळ्या वाजू देत आपल्या परिसरातले आहेत. तो चित्रपट जरी नाही आला तर पुन्हा आपण नव्या देणं पुन्हा भेटूया सर. मनापासून धन्यवाद. सुरू करूयात. ह्या दोघींनी छान डान्स केला असं ह्यांनी सांगितलं म्हणून आपण दोघींनी पैठणी साडी देऊयात. मग काय करवायचं घेतो. चला चलो चला. ज्यांच्या हातावर शिक्का रेश मारले या स्टेजवर. चला, मला आता स्टेज लागणार आहे. तर मान्यवरांना विनंती, आपण समोर स्थानपन्न झालं तर आकडे घेऊन जाऊया. किती जण आहेत बघ क्वांटिटी. आकडे घेऊन जाऊ. दुसरा माईक कोणा बसली? खरावाडी नगरीचे माजी सरपंच नवनाथ शेठ शेडगे, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. त्यांचाही सन्मान संदीप भाऊ सोमवंशी यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. माजी सरपंच नवनाथ शेठ शेडगे विनंती, सन्मानासाठी उपस्थित राहायचे. युवा नेते आदरणीय मयूरदादा गायकवाड, संदीप भाऊ मिंडे, निलेश भाऊ मेमाने, माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथांना गायकवाड, बाळासाहेब वाळके, आदरणीय भारतीय जनता पक्षाचे चिटणीस नितीन भाऊ पवार, हिमंतराव पायगुडे, मनपूर्वक स्वागत. येस.
श्री क्षेत्र वाळुंगे माजी सरपंच मंगल राजेंद्र दादा भोसले आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती. आपण या ठिकाणी आपला सन्मान संपन्न होते. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहायचे. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट कृतिकाताई वाळके आपणासही विनंती राहील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहायचे. कडे घेऊन जायला या. चला महिला मंडळ श्रुतिकाताई भालेराव यांनी स्टेजवरती यायचं. Yes, yes. बक्षीस घे. चला आता हा सेमी फायनल आहे. मग फायनल वेळ संपत आली. पटपट थोडस आता माझी बॅटरी पूर्ण लो झालेली आहे. येडेश्वरी ये बाई. मला का फोन नाही केला तुम्ही? नंबर नव्हता. पोलीस स्टेशनला करायचं मग ते माणूस बघा कुठं राहायचं ते मला ओळखत जातात रात्री कार्यक्रम बंद करा म्हणून. आता साडी द्या तिथे गुडीच मग मी साडी घ्या. बिचारा लय उड्या मारल्या. मारण्याचा एखादा बोल्ट सटकला असेल त्यांच्या अंगात आणून देऊन टाका त्यांना. येडेश्वरी प्रसन्न जगदंबा माता विकत आणली आता. साडी ठीक आहे तिथं हिरवीच दिली. येस आता गेम बघा. शांत बसा की चल पा सैरी बंद गेली. किती फोन आहेत मोठा माणूस. पेमेंट घ्यायला हिला कर पण चल गेम काय बघा लक्ष द्या. कामावर जायला उशीर जायला उशीर जायला हा तेवढे नंबर सांगून तेवढा मटका लागला पाहिजे. तेवढा ग्रुप बनवायचे. 3 म्हणलं 3 हॅलो हॅलो आधी ठरवून नसते मी आउट करतो. मग 4 म्हणलं 4 5 म्हणलं 5. एकदा बक्षीस दाखवा डिस्प्लेला प्लीज. एकदा बक्षीस दाखवा. अरे काय माणूस आहे. पोस्टर दाखव ना तिकडे दाखवत काय बघा तिथे 10 बक्षीस काढणार आहे तुमच्यामधून. नीट खेळायचं. नियमात सणीची माय मला विचारून की बाय